नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती मुंडे ग्राफिक्स. आजचा व्हिडिओ खूपच भारी आणि इंटरेस्टिंग झाला आहे. आजच्या व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. मटेरियल डाउनलोड करण्यास काही अडचण येत असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ दिला आहे, तो व्हिडिओ बघून घ्यावा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला जरा न वेळ घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मुखर्जी नदी त्या नदीनं मारली मिठी मला त्या नदीनं मारली चला तर भावांनो, तुम्ही बिटबुक मार्क प्रीसेट इम्पोर्ट करून घेतली असेल. बिटबुक मार्क प्रीसेट ओपन करून घेऊया. बिटबुक मार्क ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काहीसे अशा बीट दिसून जातील. तर आता प्लस चिन्हावरून मीडियामध्ये जायचं आणि काही फोटो ॲड करून घ्यायचे. तुम्ही प्रत्येक बीटमध्ये एक एक फोटो ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे लेंथ वाढवून घ्यायची. दुसऱ्या बीटमध्ये बी पण फोटो ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे सर्व बीटमध्ये एक एक फोटो ॲड करून घेऊया आपण. तर भावांनो, आपण अशा प्रकारे सर्व बीटमध्ये एक एक फोटो ॲड करून घेतला आहे. तर आता काय करायचं, तर सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं. सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये आल्यानंतर पहिला फोटो टच करायचा आणि इफेक्टमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करायचा. इफेक्ट कॉपी केल्यानंतर बिटबुक मार्क प्रीसेटमध्ये यायचं. बिटबुक मार्क प्रीसेटमध्ये आल्यानंतर पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा. ते अशा प्रकारे आपल्याला दिसून जाईल ना. नंतर सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं. सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये आल्यानंतर 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा. फोटो टच करून इफेक्ट कॉपी करायचा आणि बिटबुक मार्क प्रीसेटमध्ये येऊन हे 2 बारके फोटो आहेत. 2 बारके फोटो आहेत का, ते 2 बारके फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. फोटो टच करायचं. अशा प्रकारे फोटो टच करायचं, इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा. तर आपल्याला असे 2 असे फोटो दिसून जातील. तर आता नंतर सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं. सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये आल्यानंतर 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर बिटबुक मार्क प्रीसेटमध्ये येऊन आता जेवढे फोटो राहिले आहेत तेवढ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. फोटो टच करायचं, इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा. तर बहुत ना, आता अशा प्रकारे सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करून घेऊया आपण. फोटो टच करायचं, इफेक्टमध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं. चला तर फोटो सगळे इफेक्ट लावून घेऊ. अशा प्रकारे भावांनो, आपण सर्व इफेक्ट लावून घेतले आहेत. तर आता आपला 100% व्हिडिओ तर कंप्लीट झाला आहे. तर एक्सपोर्ट कसा करायचा, तर वर सेटिंगच्या बाजूला चौकोन आहे, ते चौकोनावर टच करायचे आणि खाली एक्सपोर्ट आहे, ते एक्सपोर्ट करून घ्यायचे. भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा टॉपिक कोणता पाहिजे ते एक सांगा. धन्यवाद.